आणि एकूणच सोलापूर जिल्ह्यातल्या आणि राज्यभरातल्या नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जवळपास हाती आलेले आणि मोहोळची नगरपालिकेची 38 अशी झालेली निवडणूक या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी होती, कारण 40 वर्ष एका विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत असलेलं नेतृत्व जवळपास सातत्यानं 30 वर्ष सलग या तालुक्याची विधानसभा ताब्यात असलेलं नेतृत्व, त्याच्या आधी 2 वेळा असं 40 वर्ष या तालुक्याची धुराजनी एक हाती स्वतःच्या नेतृत्वात नियंत्रणात ठेवली होती. ते राजन पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीची ताकद, पालकमंत्र्याची ताकद, सर्व प्रकारच्या यंत्रणेची ताकद असताना भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक, जी प्रत्यक्षात निवडणूक झाली ती पहिली निवडणूक. या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा पराभव म्हणणार नाही, तर राजन पाटील यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमारी सिद्धी बस्त्रे या धनुष्यबाण चिन्ह घेऊन आमचे या निवडणुकीचे पॅनल प्रमुख, ज्यांच्या नेतृत्वामध्ये मोहोळ शहराच्या या नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवली, ते रमेशजी बारसकर, त्यांच्या नेतृत्वामध्ये कुमारी सिद्धी बस्त्रे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जवळपास 6273 मतं घेऊन 170 मतांनी विजयी झाला. सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. या सर्वच निवडून आलेल्या उमेदवारांचं अभिनंदन करण्यासाठी खुद्द आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्यातले सर्वात ज्येष्ठ नेते असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळराम काका साठे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. अजूनही बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या प्रभाग क्रमांक 2 सपना अष्टू, त्याचबरोबर 2 मध्ये अजयजी खुर्डे, 3 मध्ये साखराबाई बरकडे, 3 मध्ये स्वतः प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारसकर, त्याचबरोबर 8 मध्ये राणी चंद्रकांत गोडसे, 9 लखन जगदीश कोळी, 9 श्री शेख सरताज सलीम आणि 10 मध्ये चैतन्य प्रभाकर देशमुख, असे आमचे 8 उमेदवार हे निवडून आलेले आहेत. मी सर्व उमेदवारांचं, नगराध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करतो. ही निवडणूक एक आगळीवेगळी निवडणूक होती. प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर त्या निवडणुकीमध्ये झाला होता, ही गोष्ट खरी आहे. प्रत्येकाला, मोहोळ शहरातल्या नागरिकांना ते माहीत आहे. एका मताला 5,000 पासून ते 10,000 रुपयेपर्यंत त्या ठिकाणी खर्च करण्याची तयारी विरोधातल्या लोकांनी दाखवली आणि ती केली देखील. तुम्ही समोर पत्रकार आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. अशाही परिस्थितीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय हा प्रत्यक्षात केवळ बोलण्यापुरता नव्हे, तर प्रत्यक्षात हा जनशक्तीचा विजय आहे. या मोहोळ शहराला, मोहोळच्या 72 मतदारांनी आंगरकरांची राक्षसी प्रवृत्ती या मोहोळ शहरात घुसू दिली नाही. त्याबद्दल या मोहोळ शहराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर या शहराचा, या तालुक्याचा एक नागरिक म्हणून या मोहोळ शहरातील मतदारांचं मनापासून आभारही मानतो. कारण त्यांनी एवढ्या मोठ्या धनशक्तीच्या समोर स्वतःची अशी एक जनशक्ती तयार करून या मोहोळ शहराला एक प्रकारे वाचवलेला आहे. आणि त्याबद्दल मी या शहराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. आणखी एक गोष्ट नमूद केली पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या करता
जी मोहोळची जनता एकवटली होती त्याच्यामध्ये आंगरकरांनी षडयंत्र करून फूट पाडली होती आणि त्याच्यामध्ये सहविचार नावाने म्हणा, अजून कुठल्या तरी वेगळ्या विचार नावाने म्हणा, आमच्या सोबत असलेले प्रमुख नेते या मोहोळ शहराच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र चिन्ह घेऊन आंगरकरांची स्पॉन्सरशिप घेऊन उभे होते. लोकांनी आंगरकरांचा हा कावा, त्यांचा डाव, त्यांचे षडयंत्र ओळखलं आणि नगराध्यक्ष पदाच्या करता कसल्याही परिस्थितीत हे शहर आंगरकरांच्या ताब्यात जाता कामा नये याच्या करता निर्धार करून नगराध्यक्ष पदाला सर्वाधिक मतं देऊन त्या ठिकाणी विजयी केलं. उमेदवाराची ती मत आहे, परंतु विरोधी मतामध्ये फूट पाडण्याच्या करता जे षडयंत्र केलं गेलं 11,406 मत ही आंगरकरांच्या उमेदवाराच्या विरोधात पडलेली मत आहे. याचा अर्थ असा आहे, विधानसभेला राजाभाऊ खरे यांना जेवढी मतं पडली ही जवळपास तेवढीच मतं आता आंगरकरांच्या विरोधात पडली. त्यामुळं आंगरकर हे आता फक्त आंगरपुरतेच मर्यादित राहिलेले आहे. उज्ज्वला तिथे या ठिकाणी बसलेले आहे. आम्हाला न्यायालयीन पातळीवर अपयश जरी आलं असलं तरी उभ्या महाराष्ट्राच्या समोर अनगर नगर पंचायतीची निवडणूक न होता जिंकलेली ती निवडणूक आहे. त्यामुळं माझं भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांना आवाहन आहे, आपण लोकशाही मानणारी लोक आहोत. त्यामुळं हुकुमशाहीच्या दडपशाहीच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरलाच जाऊ नये अशा पद्धतीची दादागिरी करून अनगरची जी नगरपंचायत जिंकलेली आहे ती त्यांनी त्यांच्या लिस्टमध्ये दाखवू नये, कारण ती लोकशाही मार्गाने झालेली निवडणूक नव्हती. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माझ्या माहितीप्रमाणे रेकॉर्डवर 4 नगरपालिका आलेल्या आहेत. प्रत्यक्षामध्ये अंगरवजा केली तर 3च आलेले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. या संदर्भामध्ये जय पराजय निवडणुकीमध्ये होत असतो. पराभूत झालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार क्षीरसागर ताई शीतलताई क्षीरसागर यांचं देखील मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी चांगली लढत दिली. मशालीवरचा उमेदवार उज्ज्वलाताई कांबळे यांचं देखील अभिनंदन करतो, त्यांनी देखील चांगली लढत दिली. निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो. व्यक्तिगत आकस आणि द्वेष असा ठेवण्याचं काही कारण नाही. या मोहोळ शहरामध्ये ज्या मतदारांनी आम्हाला मतदान केलं त्यांचं तर निश्चित आम्ही आभार व्यक्त करूच, आभारी आहोतच. परंतु ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही त्यांच्याबद्दलही कुठलाही रोष राग आमच्या मनामध्ये असणार नाही, आमच्या नगराध्यक्षाच्या आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या मनात असणार नाही. निवडणूक संपली, राजकारण संपलं. आता सर्वांनी मोहोळ शहराच्या विकासाच्या करता म्हणून कंबर कसून आपल्याला काम केलं पाहिजे. या निवडणुकीमध्ये आम्ही जाणीवपूर्वक मतांची विभागणी टाळण्याच्या करता एक धोरणात्मक बाब म्हणून, एक रणनीतीचा भाग म्हणून आमचे सर्वच्या सर्व उमेदवार धनुष्यबाणावर उभा केले होते. या निवडणुकीची धुरा प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारसकर यांच्याकडे सोपवली होती. त्यांनी प्रथम नगराध्यक्ष म्हणून या शहराचं यापूर्वी नेतृत्वाने चांगलं काम केलेलं आहे आणि त्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आणि शिवसेना एकनाथ शिंदे असं आम्ही एकत्रित म्हणून निवडणुकीला सामोरं गेलो आणि आम्हाला त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे. याचा अर्थ आमच्या रणनीतीचा हा विजय. आंगरकरांना मोहोळ शहरात घुसू न द्यायचं नाही, हा जो मोहोळ शहराचा पण होता तो पूर्ण झालेला आहे आणि मोहोळ शहराची शान देखील अबाधित राहिलेली आहे. मी रमेश बारसकरांना विनंती करतो की आपण देखील मोहोळ शहराच्या जनतेला या निमित्तानं संबोधित करा.